डोळसनाथच्या मंदिरामध्ये आली आहे. तर मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. नंतर आपल्याला खेळायचंय. नंतर असं गोल फिरतात त्याच्यावर खेळायचं. आपण दर्शन करून घेऊया. चला. डोळसनाथ मंदिर तळेगावचं ग्रामदेवता आहे. मी डोळसनाथच्या यात्रेला आली. तिथं खूप शॉप्स आले आहेत आणि तिकडे बघा केवढं काय काय. चल ना तिथून थोडं कॉल घ्यायचे. आधी आपण देवाचं दर्शन घेऊया. चला. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे अमेझिंग फॅन्टॅस्टिक मनू. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी आली आहे डोळसनाथच्या यात्रेला. हे ग्रामदेवत डोळसनाथ महाराज आहे. डोळसनाथ महाराज म्हणजे शंकराचं स्वरूप असून ते भैरवनाथाचा अवतार असतो, परंतु याचं टोपण नाव आहे डोळसनाथ आहे. या देवळामध्ये एकदा चोरी झाली तर ते चोरांनी सगळं दागिने वगैरे चोरून नेले आणि आमच्या गावाची हत्तीची असते त्या हत्तीच्या बाहेर नेले. त्यावेळेस त्यांचे अचानक डोळे गेले. ते डोळे गेल्यानंतर त्यांच्या मुख्य माणसाला असं वाटलं की आपल्या अचानक डोळे गेले म्हणजे काहीतरी घडलं अचानक आपल्या हातून चूक, म्हणून त्यांनी देवाची चोरी केली. त्याची माफी मागितली. आमचे डोळे परत येऊ द्या, आम्ही तुमच्या जे दागिने दिले ते परत तुझ्या पायापाशी आणून ठेवतो. मग त्यांनी ते दागिने परत देवाच्या पायापाशी आणून ठेवले. त्यांची दृष्टी त्यांना परत आली, म्हणून त्याला डोळसनाथ म्हणतात. अशी त्याची आख्यायिका ऐकण्यात आहे. हे भैरवनाथ आहे, हे शंकराचाच अवतार असतो. असं कसं आहे, त्याचं टोपण नाव डोळसनाथ. त्याच्यात वाटलं तुम्हाला कंटिन्यू करत असं कसं. त्यांचे डोळे परत आले, मग तेव्हापासून या देवाला त्यांचे डोळे परत आले किंवा दृष्टी परत आल्यानंतर त्यांनी तेव्हापासून या देवाला डोळसनाथ म्हणून ओळखले असं त्याचं शॉर्ट आहे.
तर मला कशावरचा बसायचंय तर इथं काय सगळं बंदच आहे, बस दोनच ओपन आहे. आणि हे छोटं वाला आहे ते मुलांसाठी आणि मुलगीसाठी आहे. तर आपण ते ट्राय करूया. ते ओपन आहे. आता मी त्याच्यात बसणार. खूप मोठा झुला आहे. चल कमाल या लक्ष्मी सेल कडे या. कोणती बी वस्तू घ्या फक्त 40 रुपये 40 रुपये 40 रुपये. बेटर बांगड्या घ्या 40 रुपये 40 रुपयामध्ये. रेल्वे घ्या 100 रुपयामध्ये. डोळसनाथच्या मंदिरामध्ये आणि त्यांच्या बाहेर खूप सारे शॉप्स आले आहेत. किचनचे आहेत, बांगड्याचे आहेत, खूप काय काय आहे. जसे डोळसनाथ मंदिर तळेगावचं ग्रामदैवत आहे. आता मी दर्शन घेतलं आहे तर चला माझ्यासोबत यात्रेमध्ये जाऊया आणि खूप एन्जॉय करूया. आपण थोडीशी शॉपिंग करू आणि एन्जॉय करूया आणि तिथं त्याच्यासोबत राईड पण घेऊया. हे बघा मी किचन घेतलंय. त्यांनी इथून ह्या शॉपमधून घेतलं आहे. आहेत खूप सारे कार्ड्स. आणि माझ्या मम्मीने ही पिन घेतली आहे आणि हे दोन्ही घेतले माझ्यासाठी. हे मी घेतले आणि हे माझ्या मम्मीने घेतले. तर आपण आता तिथे काहीतरी पेणार आहोत. स्कूलसाठी पाण्याची बॉटल आहे. स्टीलची आहे. त्याच्यात थंड पाणी आणि गरम पाणी राहू शकते. हे बघा हे स्कूलची बॉटल्स आहे. हे स्कूलच्यासाठी पण जमतात आणि हे स्कूलच्यासाठी हे पण स्कूलच्यासाठी जमतात. आणि हे स्टीलचे आहे आणि हे पॉट्स आहेत. हे कागदाचे आहे आणि ते कप पण कागदाचे आहे. बाकी खायचं सगळं कागदाचं आहे. वरचं सगळे प्लास्टिकवाले. आणि हे
ओडिशा पेटा तो पेठा. हा पेठा आहे. पचास का बाकरवडी. आणि हा चिवडा आहे. आता आपण एक राईड करणार आहोत ती लास्ट राईड आहे आपली. तर आता आपण हे खेळणार आहोत. तर मला बसायचं आहे का ट्रेनची आणि खूप काय काय खेळूया आपण. फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला तर मात्र मला सबस्क्राईब पाहिजे आणि खूप सारे 150 लाईक्स पाहिजे मला. सबस्क्राईब तर बाबू खूप खूप पाहिजेत मला. आणि तुम्ही पण मला सगळेच द्या. खेळण्यासाठी जे मला खेळायचं आहे. सॉफ्ट टॉयज आहेत आणि इथं पण आहे. व्हॉट इज दिस? हे काय बोला? टॉर्टाइज. हे काय? डॉगी. माझ्या घरी असे खूप जास्त आहेत पण मी तर नाही घेणार. पण तुम्ही सांगा हे काय? आता हे 250 रुपयाला आहे. काय हे त्याला काय म्हणतात? आणि ते केवढं? हे पण हे 50 रुपयाला. ते पाठीमागे छान लागतं ना, पाठीला धपकन लागतं. यावरती काय करतात? चपाती बनवतात. पोळपाट आहे तो 300 रुपयाला आहे. हे 300 रुपयाला आहे आणि ते छोटंवालं हे छोटंवालं 50 रुपयाला आहे. हे हातात दाखव मम्मा. फ्रेंड्स ही 50 ला आहे. ही छोट्यांसाठी आहे आणि हे वाला मोठ्यांसाठी. बर. प्रधानमंत्री काय ते 350 ला जाय.
तिकडे आहे आपली गाडी. या 20 रुपये. या लक्ष्मी सेलकडे